आणि म्हणून तथागत बुद्धाचं ज्ञान प्राप्ती स्थळ होत गया तेव्हापासून प्रचलित आणि तथागत बुद्धांच्या नंतर इसवी सन पूर्व 250 मध्ये सम्राट अशोकाने या स्थळ शोधून काढलं. त्यांच्या राज्याभिषेकाला 11 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने मग त्यांनी शोध घेतला आणि त्या ठिकाणी शोधलं आणि त्याने 1 लाख मोहरा देऊन त्या ठिकाणचं हे महाबोधी विहाराचं निर्माण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो कुशपुत्राची क्रांती झाली, त्यांनी ते सगळं उचलून टाकलं आणि पद्धतशीर तेव्हापासून हा लढा आपला आपण सांगितलं की 1800 सुरू झालेला आहे. हा खरा लढा जेव्हापासून या ब्राह्मणी धर्माने, हिंदू धर्म नव्हे, या ब्राह्मणी धर्माने जेव्हा तथागत बुद्धांना विष्णूचा 9वा अवतार म्हणून घोषित केलं तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला. याचं कारण असं की आपण पाहतो ही जी ब्राह्मणी नीती आहे ती आपण पाहतो त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना सांगायचं झालं की साम दाम दंड वेद या सर्व प्रकारचे आयुध वापरून एखादी सगळी व्यवस्था निस्तरामित करणे, यासाठी जे जे करता येईल ते करणे, त्याचा प्रयोग आज सुरू आपण सगळं अनुभवतो. मागच्या इलेक्शन मध्ये सुद्धा काय झालेलं आहे, लोकसभेच्या इलेक्शन मध्ये काय झालेलं आहे, राज्य या महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शन मध्ये काय झालेलं आहे आपण सगळ्यांनी जाणतो आहोत. आणि आज आपण आपला समाज नव्हे तर या महाराष्ट्रातला जो बहुसंख्य समाज आहे, मराठा समाज, त्यांना सुद्धा पद्धतशीर त्यांचं खच्चीकरण करण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न, हे आपण उदाहरण सांगितले त्यामध्ये तरी काही भावना वगैरे हे सगळं सुरू असेल आपल्याला. आणि सुरुवातीला या महाबोधी महाविहारामध्ये काही शैवपंथी महाराजांनी त्या साधूंनी त्या ठिकाणी पहिल्यांदा कब्जा केला आणि त्या ठिकाणी असलेल्या ज्या बुद्ध मूर्ती आहेत त्या बुद्ध मूर्तीवर काही वस्तूंची मूर्ती, पांडवाच्या मूर्ती आहेत या ठिकाणी सुरू केला. याचा सर्व इतिहास आपल्याला युनियन संघ जेव्हा चीन यात्रेकरू या भारतामध्ये आला आणि त्याने सर्व बौद्ध स्थळांचे केलं तेव्हा त्याच्या सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सगळ्या नोंदी आपल्याकडे आहेत. हे बौद्ध स्थळ आहे अशा प्रकारचा. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहतो आपण 56 ला धम्मदीक्षित झालेलो आणि म्हणून 56 नंतर आपल्याला हा बौद्ध धर्म माहीत झालेला आहे आणि हा सगळा इतिहास आपल्याला आहे. आणि तत्पूर्वी 1891 मध्ये श्रीलंकेचे भंतेजी आचार्य धम्मपाल, अनागारी धम्मपाल या ठिकाणी आले आणि त्यांनी जेव्हा या बौद्ध गयाचं ते पाहिलं आणि तेव्हा त्यांनी पहिलं आंदोलन या बौद्ध महाविहार मुक्ती आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि तेही बराच काळापर्यंत चाललेलं आहे. आणि आपल्याला लक्षात आलं असेल की त्या 1891 म्हणजे बाबासाहेबांच्या जन्मापासून हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं, परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आणि मग हे आंदोलन सुरू पाहून वेगवेगळ्या बौद्ध राष्ट्रांनी जसं थायलंड असेल, जपान असेल, या लोकांनी या महाविहाराची कृती या ठिकाणी त्यांचे इंजिनियर्स या ठिकाणी पाठवले, सगळे कामगार कारागीर पाठवले, ते सगळे नकाशे आराखडे तयार करून अशाच प्रकारचे प्रति महाबोधी विहाराची निर्मिती जपानमध्ये, त्यानंतर थायलंडमध्ये अशा प्रकारचे. आणि आता आपण बौद्ध झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण आज जेव्हा आम्ही मागे टूरला गेलो आम्ही तेव्हा आम्ही पाहिलं त्या ठिकाणी आपले इकडे भंतीजी वगैरे सगळ्या देशोदेशीचे भंतीजी या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की ते पंडित, ते ब्राह्मण त्या ठिकाणी ते पिंडदानाची पूजा करताना आम्हाला दिसले. आणि तेव्हापासून वाटू लागलं की हे काय चाललेलं आहे. म्हणजे
सम्राट अशोकाने निर्माण केलेले जे 84,000 स्तूप होते त्यांनी तयार केलेले. आणि पुन्हा आणखी महत्वाची गोष्ट, आपली एक गल्लत अजूनही होते आणखी. हा जो ऍक्ट केलेला आहे 1949चा, त्याला बीटी ऍक्ट असं म्हटलं जातं, म्हणजे बोध गया टेम्पल ऍक्ट. जेव्हा आपण विहाराला मंदिर म्हणतो ना, तेव्हाच आपण तिथं खरं बोलतो. म्हणजे विहार आणि मंदिरामध्ये खूप जमीन असताना फरक आहे.